भाई साहब क्या मजा येते क्रूज करायला. आय गेस मी 80च्या वरती आहे. व्ह्यू बघा. गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम मालवण. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता मी निघत आहे देवबाग संगम पॉईंट इथे. तर असा माझा आजचा कालचा स्टे होता. रूम प्रिशियस आहे, खूप छान आहे. तर आता आपण जाणार आहोत देवबाग संगम पॉईंट करून. जास्त लांब नाही, 13 किलोमीटर काहीतरी डिस्टन्स आहे त्याचं दाखवतं आहे मला. तर ते करून आपण रिटर्न येऊ, चेकआउट करूया आणि निघूया. इकडे बघा आपली लाली देखील तयार आहे. तर येस, आणि मग ते चेकआउट करून आपण निघणार आहोत अनफॉर्च्युनेटली परतीच्या प्रवासाला. पण परतीचा प्रवास बघायला गेलं तर अजून एक स्टे आहे माझा 2 दिवसाचा, जो रत्नागिरीमध्ये होणार आहे, गणपतीपुळे. तर तिकडे जरा एन्जॉय करून तिकडचे काही नवीन ठिकाणी एक्सप्लोर करून आपण मुंबईसाठी निघूया. तर चला आता आपण गाडीजवळच भेटूया. मी तुम्हाला जराशी प्रॉपर्टी दाखवतो कशी आहे ती. आणि या प्रॉपर्टीचं नाव आहे गुरु गणेश हॉटेल. बघू शकतात. आणि देखील तेवढंच छान ठेवले प्रॉपर्टी, मेंटेन ठेवले. लाली आणि हे माझी रूम होती. तर आता आपण निघत आहोत देवबाग संगम पॉईंट. ओके ओके ओके, चलो 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 चलो. ओके, बोले तो अभी मॉर्निंग के बजे है 8. लगती है सबकी वाट, जोक सपाट. हो काय टायमिंग निघाला. अर्धा तास दाखवते पोचायला. तर पोचू अर्धा तासामध्ये, काय जास्त घाई नाही आपल्याला. 10 वाजता चेकआउट आहे, तिकडून मग रत्नागिरी. आता सध्या तुम्ही मॉर्निंग वाईब्स एन्जॉय करा, मीही करतो जराशे. ठीक आहे, आणि मग आपण पोचूया. हे बघा गावातली सकाळ. गाव नाही बोलू शकत ऑफकोर्स. सुंदर कोकण हे जे स्वर्ग आहे त्याच्यातली सकाळ ही काय ती अशी दिसते. कोवळं ऊन आलंय समोर. तर अशी काहीतरी सुंदर सकाळ म्हणजे चालू झालेली आहे देवबागची. आणि सिरियसली मला मजा येत आहे. आता इच्छा होत नाही आहे रिटर्न निघण्यासाठी, पण नो ऑप्शन्स. जॉब करेल, सॅलरी येईल तरच पुढचे ट्रिप्स मी असाइन करू शकतो माझ्यासाठी. पण ठीक आहे यार, चलेगा. आय एम एन्जॉईंग ट्रिप. काय बोलतात ना, मजा कमी नाही व्हायला हवी, बस आपलं एवढं आहे. मजा कमी नको व्हायला, फुल एंडपर्यंत मजा करायची बस. मुंबईपर्यंत पोचेपर्यंत मजा करायची मला. तर त्याच्यानंतर ऑफकोर्स जिथपर्यंत पोचणार नाही तिथपर्यंत नवीन ट्रिप कशी असाइन करणार, कुठे जायचं आहे. आता तर मोठ्या ट्रिप्स पॉसिबल नसणार एवढ्या लवकर, बट आपल्या शॉर्ट ट्रिप आहेत भाई, खूप आहेत, अजून खूप आहेत. मध्ये वीकेंड राईड झाल्या आपल्या. वीकेंड राईड तर आता होणारच आहेत. तर मध्ये कुठे काय त्याची सगळ्यांची प्लॅनिंग. कारण मी कट्टर फिरणार आहे आणि मला फिरायला आवडतं. आणि आता माझ्याकडे एक मोटिवेशन पण मिळालेलं आहे तुम्हाला, तुमचं म्हणजे लाईक मी माझा ट्रॅव्हल तुम्हाला दाखवतो, तर हे माझ्यासाठी खूप मोटिवेशन आहे. त्याच्यामुळे या गोष्टी मला मोटिवेट करतात की प्रतीक तू घरी बसून नको जाऊस, तू फिर अजून. तर असं. तर आता आपण तारकर्लीला पोचलेलो आहोत. जास्त नाही, 5 किलोमीटर्स बाकी आहे, पोचून जाऊ 7-8 मिनटामध्ये. हाय गाईज, फायनली आपण पोचलो आहे देवबाग संगम पॉईंटवरती. पण सध्या लक नाही आहे, कारण भरती दिसते आलेली. त्याच्यामुळे ना संगम पॉईंट बघण्यासाठी चान्स नाही आहे.
जर केली तर मला फेरी करावी लागेल एक, म्हणजे बोट, आणि मागे आहेत ते तुम्हाला एक राऊंड फिरून आणतील, ती एक आहे. नाहीतर मग जरा वाट बघावी लागेल ओटी कधी होते. तर आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे. सो ऑफकोर्स हे आपल्या संगम पॉईंटला लागूनच देवबाग बीच आहे. मग त्या वो नाही तो यही सही, ये देखो. तर असा काहीसा हा बीच आहे. ते संगम पॉईंट हे नावच पडलेलं आहे कारण तिकडे कार्ली रिव्हर याचा या समुद्रात संगम होतो. होपसो तुम्हाला देवबाग बीच आवडला असेल. ठीक आहे, एवढं काही इकडे दाखवण्यासारखं इन द सेन्स आहेत गोष्टी, पण आता आपल्याला रत्नागिरीसाठी पण निघायचं आहे. तर असा बीच आहे हा. मस्तपैकी उफाळून आला. आपण आता चेक इन करूया आपल्या हॉटेलमध्ये जाऊन, चेकआउट वेकआउट करून गाडी लोड करून निघूया. चलो. ओके काय, मी जरा अजून एक्सप्लोर केलं आणि जरा इकडे आलो, जरा गल्ली गल्लीतून बोलू शकतो किंवा जराशा गॅपमधून, आणि आपण इकडे पोचलो. चला मग निघायचं. निघाय आता हॉटेलसाठी. हॉटेलकडून पॅक करून आपलं रत्नागिरी वाट बघत आहे. आता आपण डायरेक्ट रत्नागिरीच्या साईडच्या दिशेने जातानाच भेटूया. चलो. चला आता निघूया गणपतीपुळेसाठी, जे मला दाखवत आहे 161 किलोमीटर. 3 वाजेपर्यंत मी पोचेन. ओके, तर चलो गाडी चालू करूया. एवढं मस्त झोपाळ आणि मुलं एन्जॉय करतात. तर यशच्या प्रॉपर्टीला आता आपण बाय करून निघत आहोत. इकडून रत्नागिरी दाखवत आहे 143 किलोमीटर आणि आपलं गणपतीपुळे 160. आता तुम्ही बघितलं डाव्या बाजूला मुलं जात होती सायकलवरून. आज कुठली शाळा मला नाही माहिती. आज आहे की संडे आहे आणि आजची तारीख आहे, आजची तारीख काय आहे, शाबाश, मला आजची तारीख दिसत नाही, पण आहे की आजची तारीख 10 तारीख आहे. ओके, तर तुम्ही बघतात ते मुलं सायकलने जातात शाळेत. मी पण असंच विचार करत होतो, चला माझं बालपण म्हणजे शिक्षण सगळं सिटीमध्ये गेलं. तर मी हाच विचार करत असतो, जर माझं इकडे कुठे गेलं असतं बालपण असं, किंवा माझ्या गावीच होता आणि शाळा ऑफकोर्स लांब असतात जराशा, तर मला पण सायकल मिळाली असती का, आणि जर मिळाली असती तर काय धमाल गेली असते मी. तरी पण विचार तेच करत असतो. म्हणजे लाईक आता बघा, हे शाळा जाताना सायकल जातात. जर मी पण त्याच साईडला असलो असतो, गावच्या साईडला, जर माझं बालपण गेलं असतं तर महिला मी पण सायकलनेच गेलो असतो ना शाळेत. हा मजा आली असती ना. म्हणजे एकटा नाही बोलू शकत, पण ऑफकोर्स अजून 2-3 मित्र असलेच असते माझे, झालेच असते. तेही सायकलमध्ये वरून आले असते, तर
त्यांच्याबरोबर जायला एवढं नक्की आहे की शाळेत व्यवस्थित टायमावरती पोचलो असतो. येताना काय नक्की नाही बाबा किती वाजता पोचू. पण मजा आली असती यार. ठीक आहे, प्रत्येकांची आपापली बालपण आहेत. मे बी त्यांना वाटत असेल अरे काय यार हा कंटाळावाणा सायकलने शाळेत जायचं आणि ऑन ऑल. प्रत्येकासाठी सगळं वाईस वर्षा असतं. आणि हा स्पीड ब्रेकर एवढा मस्त होता ना राव, मला दिसलाच नाही. ओके, तर हे असं सगळं तर भारी. म्हणजे ह्यांच्यासाठी वाटत असेल की अरे ह्यांची काय लाईफ आहे, आणि आम्हाला असं वाटतं की अरे ह्यांची काय मस्त लाईफ आहे. म्हणजे असं सगळं. ओके गाईस, तर आपण आता आलो आहेत कुणकेश्वर मंदिराच्या जवळ. ॲक्च्युली मी रस्ता चेंज केला कारण तो आपल्याला लांबून घेऊन जात होता. लांबून इन द सेन्स जिकडून आपण मालवणसाठी आलेलो ना त्याच रस्त्याने. पण मी बोलू मजा नाही आहे, कारण मला इकडे कळलं की रापण महोत्सव देखील आहे जो माझा मिस झाला. तर हे तुम्हाला दिसून येते अशा प्रकारे काय ते सगळं सजून आलेलं आहे. काय सजून ठेवलेलं आहे बघा, बघू शकतो तिकडे रापण महोत्सव 8 ते 11 तारखेपर्यंत. मी बोललो ना इकडे कुणकेश्वरला, तर बोललो ना हे सगळं काय जत्रा होती की आहे, तर हेच ते. हे बघा जॉईंट व्हील सगळं लागलं आहे, भारी ना. आणि हे समोर दिसत आहे ते कुणकेश्वर मंदिर. इकडे आपण नुकतंच जाऊन आलेलो आहोत. दिसतंय का, भारी दिसतंय ना, काय सजून ठेवलेलं आहे. आपण जरा कैरी पण पिऊया का. आपण कैरी पण पिऊया आणि जरा मोकळं होऊया. मागच्या वर्षी लागली होती याला. सही आहे, अजून एक ग्लास. ओके गाईस, तर इकडे रापण महोत्सवमध्ये आता तिकडे मला एका ताईने सांगितलं, म्हणजे इकडे जेवढ्या मच्छी मिळतात या समुद्रात, जे दिसतं तुम्हाला इकडे जेवढे मच्छी मिळतात ना, त्या सगळ्या इकडे रापण महोत्सवमध्ये बनवतात इन द सेन्स ते स्टॉल्स लागतात. तर इकडे आईला राहून गेलं यार माझं, खरंच संध्याकाळचं माझं सिरियसली राहून गेलं. तर इकडे मला किती व्हरायटीज मिळाल्या असत्या, दिसल्या असत्या मच्छीच्या. ठीक आहे, बॅड लक. ठीक है, कोई बात नहीं. कोई बात नहीं, होता है. रस्ता बघितला, एकदम उभा रस्ता इकडे. चला, म्हणजे रापण महोत्सव मी तुम्हाला दाखवू तर शकलं ना. एक फुल ना फुलाची पाकळी तरी दिसली. जत्रा कशी भरलेली असते इकडे. आणि काय आणि हे बघा तुम्हाला दिसत आहे पवनचक्क्या. व्ह्यू बघा काय दिसतंय बघा, दिसून येतोय. हा ना मला दाखवायचं तुम्हाला, पण मी ना लास्ट काल आय गेस रील काढण्याच्या चक्करमध्ये मी व्हर्टिकल काढली, पण हॉरिझॉन्टल व्हिडिओ काढली नाही. नशीब लागतं, मी रस्ता चेंज केला आणि कुणकेश्वरच्या दिशेने आलो. आणि हे बघा काय सुंदर दिसतं सगळं. हे बघा, हा 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 सध्या पवनचक्क्या फिरत नाही, त्याचा अर्थ वारा आहे की नाही मला नाही माहिती, पण हे असं सगळं आहे. हे काय दृश्य आहे, सगळ्यात सुंदर दृश्य आहे. सो फार सो गुड. रिटर्न जर्नी मुंबईसाठी. मधला डेस्टिनेशन रत्नागिरीमध्ये स्टे आहे.
तर हे एवढं सुंदर गोष्टी बघायला मिळतात. हे बघा बॉस, हे बघा तुम्ही बॉस बघतात ना. ऑसम पॉसम. चलो 123 किलोमीटर्स टू गो. आणि आता आपण प्रवेश करू देवगडमध्ये. इकडेच पुढे जरा सावली आहे, आपण इकडे गाडी थांबूया, ल्यूप करूया आणि पळता भुईमुग घेऊया. ठीक आहे. तिथपर्यंत तुम्ही नजारेच बघा की राव. मग हे बघा, विचार करा इकडे सनसेट आणि सनराईजच्या वेळेला किती भारी वाटत असेल. सनराईजच्या वेळेला तर इकडे थंडी असणारच, कारण पहाट असणार ऑफकोर्स, सूर्य मागून येणार. पण असे नजारे पहाटे बघण्यात देखील मजा आहे आणि संध्याकाळी बघण्यात देखील मजा आहे. ओके, सो रत्नागिरी दाखवत आहे अजून 80 समथिंग किलोमीटर आणि आपला गणपतीपुळे यायला वेळ अजून 90 किलोमीटर आपलं गणपतीपुळे. तर रत्नागिरी आय गेस 75 असू शकतं. आणि तुम्ही रस्ता बघा, सिंगल लेन मिळाला आहे, छोटूसा रस्ता आहे, पण सही आहे ना. आणि हीच ती बोलतो तुम्ही आधीपासूनच, सोनेरी शाल पसरणार आहे. तर ही सोनेरी शाल पसरलेली आहे. पण आता बघावं लागेल, कारण आता नोव्हेंबर पास झाले तर आता सगळीकडे आंब्याचे कलमं लागतील. फक्त बघितलं, नोव्हेंबर आला, हे वर्ष लगेच सरणार. सरलंच, 2-1.5 महिने झाले आता फक्त. आणि पुढच्या वर्षी अजून एक मोठी राईडचा प्लॅन करतोय मी. मोठी इन द सेन्स जरा लांबची. तर बघू आता ते कसं काय करता येतं आणि कसं पास होतं आहे. कारण वेळ आहे, प्रोबॅबली जानेवारी-फेब्रुवारीमध्ये माझा तो प्लॅन आहे. होपफुली होऊन जाईल तो, बघूया. अजून काय नक्की नाही आहे. चला, नुकताच जेवण झालं. जेवण करण्यात 1 तास गेला. मी नाही अभ्यास केला. चेक इन होतं माझं 3 वाजता, म्हणजे पोहोचायचं टायमिंग होतं. आता 4, 1 तास लेट. ठीक आहे, घाई कोणाला आहे. चेक इन करायचं, जरा फ्रेश व्हायचं आणि डायरेक्ट सनसेटसाठीच निघायचं. पण काही बोला, लाईक मजा येते अशा ठिकाणी, अशा रस्त्यांवरती गाडी चालवायला. एक फन आहे. ये फन मेरे को रोज मांगता है, बट ये नहीं मिलेगा. दिस इज ओनली शॉर्ट पीरियड ऑफ टाइम के लिए, त्याच्या पुढे कुछ नहीं है. ओके, गणपतीपुळे 50 किलोमीटर. हो 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 हो. सुंदर सुंदर हा ब्रिज आणि त्याच्या खाली ही खाडी जी अटॅच होते समुद्र किनारी. वा, काय यमक जुळलं आहे. आणि हे बघा ना, असं वाटतं तेच ना, असं एक मस्त असं झाडांची मोठी गुहा आहे आतमध्ये, झाडांच्या मध्ये गुहा आहे. फील तसंच येतो जरासा लांबून बघितलं तर. होय होय होय, स्पीड जास्त होती म्हणून. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, असंच नाही म्हणत. हे झाडं दिसत आहेत का, जादू बघा.
भारी ना. हे आपण शाळेत बघितलेलं इन द सेन्स शिकलेलो होतो. लाजाळू विषयी धडा किंवा होते ते जिवंत वनस्पती बोलतात त्यांना. तर काय लक आहे बघा ना, इकडे अख्ख्या साईडला सगळे लाजाळूच दिसतं मला. सही आहे, मस्त. चला आता ट्रिप परत रिझ्यूम करूया. एवढंच मला दाखवायचं होतं इकडे. भाई साहब काय मजा येते क्रूज करायला. आय गेस मी 80च्या वरती आहे. सही वाली बिलिंग आहे बॉस, सही वाली. रायडिंग मोड ऑन झालं भाई. 90 ॲक्च्युली मला न्यायला नको 90, पण मी नेतो आहे. पण मी जास्त वेळ नाही, मी खाली ड्रॉप करणारच आहे. कारण कधी काय गाव आणि कधी वळण येईल सांगता ना बाबा. इकडचं रस्ते सुसाट आहेत, तर आपण सुसाट नको सुटायला. नाही तर सुटलं तर सुटलो आणि कुठे टेकलो तर मग मस्तच वाला टेकलो. तर अशा प्रकारे आपले 1000 किलोमीटर कंप्लीट झाले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही माझ्याबरोबर 1000 किलोमीटरपर्यंत. काय बोलतात त्यांना, सॉरी मी शब्द विसरलो. साथ दिली तुम्ही मला 1000 किलोमीटरपर्यंतची. थँक्यू सो मच गाईज. फायनली काय सुरेख जर्नी होती 1000 किलोमीटरपर्यंतची. पुढे अजून चांगली आहे. सो गाईज, हा व्ह्यू बघा काय दिसतोय ना. सही दिसतो. चला एक फोटो तर बनताय ना, काढू. मोकाट फोटो काढूया. चला गणपतीपुळे आय गेस फक्त 0 किलोमीटर पोचलो. सरळ गणपतीपुळे. फायनली पोचलो बॉईज, पोचलो गणपतीपुळे. आणि आपलं इकडे आहे मंदिर. नाही आहे, बुक आहे. थँक्यू. पल्लापल गाड्या बघा, पार्किंग करून ठेवलं तिकडे सगळ्या लाईनीमध्ये. चला आपलं हॉटेल येते आता जवळ आलं. गुड इव्हनिंग फ्रॉम गणपतीपुळे. आता मी आलो आहे वारे बीचवरती. ॲक्च्युली आरे बीचवरती जाणार होतं, पण वाटलं आरे बीचवरती कशाला जायचं, तिकडे एवढी लोकं असतील, एकदम टुरिस्टने भरलेलं असणार आरे बीच. सो मी वारे बीचवरती आलो आणि बस तिकडे कोणच नाही, फक्त लोकल माणसं सोडून. आणि शांतता आहे, तेच हवं असतं मला सनसेटसाठी तरी ॲटलिस्ट. म्हणून मी हा बीच निवडला. आणि हा बघा सनसेट व्हायला आला. इकडून सर्वरून रस्ता जातो आरेसाठी. तर आहे उद्यासाठी प्लॅन खूप मोठा आहे. बघूया, मे बी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बाहेरच असणार, कारण उद्या एक शेवटचा दिवस राहिला माझ्याकडे फक्त. त्याच्यानंतर बॅक टू मुंबई. तर मग मुंबईत आल्यावरती काही घंटा करायला नाही मिळणार. सो अभी है वो भी है सिर्फ एक दिन है, तो करू जरा शेवटचा दिवस जरा फुल ऑन वसूल करू आणि मग परत बॅक टू रेग्युलर लाईफ. जॉब 9 to 5 नाही माझा, 2:30 to 10:30 सेकंड शिफ्ट. सो या ते करूया. मग बघू आता पुढे जाऊन काय केवढं होत आहे. तर आता तुम्ही सनसेट बघा, आणि जसा हा सनसेट होईल तसा आपल्या व्हिडिओचा देखील एंड होणार आहे आजच्या दिवसासाठी. तर खूप खूप थँक्यू तुम्ही माझे व्हिडिओज पूर्ण बघितल्याबद्दल.
आणि ऑफकोर्स व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स पण करा तुम्हाला कसं वाटतंय व्हिडिओज बघून किंवा अजून तुम्हाला काय बघायला आवडेल त्यानुसार मग मलाही नवीन गोष्टी शिकायला किंवा तुम्हाला दाखवायला तेवढंच आवडेल. चला आता सनसेट बघा. सायंकाळा नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया.